दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षासमोर येऊन नाणेफेकीसाठी यायचंय. चला सीआरडी जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रज्योत अंबिरे आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. चला अचीवर संघ प्रॅक्टिस थांबवायचे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. बॉल जो आहे तो पंचांकडे सुपूर्द करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहतो एका बाजूला आहे जयेश रावरे आणि एका बाजूला आपण पाहतोय हर्षद बारिया चुब्बारी या नावाने सुप्रसिद्ध असा हा एक हार्ड हिटिंग फलंदाज ज्यानं अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. रत्नागिरी चॅलेंजर्स ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील या फलंदाजाला पाहिलेलं आहे आणि आज पुन्हा आपल्या फलंदाजीची कला, आपल्या फलंदाजीची जादू दाखवण्यासाठी या पवन सुच्च्या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसतोय. मोठी लढत दोन्ही संघांसाठी हे एक चॅलेंज आहे. कुठला संघ पुढे वरचढ होतोय, सेमीफायनल मध्ये जाऊन धडक मारतो, याकडे मात्र सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या खिळलेल्या आहेत. 36 चेंडू आणि 79 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. अचीवर्स दांडी 30 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. गौतम प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. एक डिसिप्लिन जी आहे ती आपल्याला मेंटेन करायची आहे. त्याच डिसिप्लिनने आपल्याला सामने देखील पूर्ण करायचे आहेत. त्याला पहिल्या षटकाकडे आपण वळूया. पहिला षटक घेऊन येतोय यंग अचीवर्स दांडी संघाकडनं, ज्याला क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. एक परिपक्व गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं असा भरत चिखलीकर, मॅन फ्रॉम मोगरबावचा हा खेळाडू. जर आपण लाईनअप जर पाहायला गेलं तर सीआरडी चिंचणीचं याचं देखील बॅटिंग लाईनअप एक खूपच मोठा आहे. अच्छू बारी स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो जयेश रावरे, त्यानंतर करण रावरे देखील आपण या संघामध्ये पाहतोय, ज्यानं अनेक मैदानं त्याने देखील गाजवलेली आहेत. त्यानंतर प्रज्योत अंबिरे याला देखील आपण पाहतोय. त्यानंतर निकेश. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर बॅलन्सिंग संघ म्हणून पाहिला जात. तर प्लीज जास्त वेळ घेऊ नका. भरत एक चेंडू टाकण्यासाठी तुम्ही 5 मिनिटं घेतायत. लेफ्ट आर्मवरती विकेटने पहिला चेंडू घेऊन येते भरत. सामना करण्यासाठी सज्ज आहे तो चुब्बारी. पहिला चेंडू बॅटची स्नीक लागून जातोय गल्ली रिजन मध्ये. कुठेतरी फंबलिंग होत असताना एक धाव इथे नक्कीच मिळते. धाव संख्या झालेली आहे ती 1. संघाचा श्री गणेशा होतोय. प्रफुल्ल पाटील, डाय हार्ड क्रिकेट फॅन ऑफ टेंबोडे, यांचं सहर्ष असं स्वागत आहे. यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंड वरती डावखुरा फलंदाज आपण पाहतोय जयेश रावरे. लेफ्ट आर्मवरती विकेटने षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय भरत. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, दिशा दिली जाते स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट फॉर 6. अतिशय सुंदर असा फटका मात्र जयेशच्या बॅट मधनं निघतोय. आपली गुणवत्ता सिद्ध करताना जयेश रावरे. या षटकारानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती, धावसंख्या झालेली आहे ती 7. चांगली अशी सुरुवात, आक्रमक फटकेबाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 40+ पालघरचा संघ धीरज 11. प्रत्येक खेळाडूची योयो टेस्ट इथे होणार आहे. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील योयो टेस्ट केली जाते.
चला बघूया इथे चांगली अशी सुरुवात जयेशच्या माध्यमातून बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळी मात्र फ्लरलेनचा हा चेंडू ग्लास केला जातो. यावेळी वॉट रन, सुपर. चणाक्ष नजर ठेवली होती चेंडूवरती योगेश पागधरेने. तितका सुंदर असा थ्रो, मात्र तितकंच कौतुक अच्युबारी याचं देखील करावं लागेल. एक धाव अतिशय सुंदररित्या पळून काढली जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय, धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 8. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि मोठा हादरा बसतोय सियाळी चिंचणीला. अच्युबारी बाद होऊन डगआउट कडे येतोय. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण चेंज करत प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला होता भरत चिखलीकरने आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. क्रिकेटचे डाय हार्ड फॅन प्रफुल्ल पाटील यांनी करण रावणेसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक लावलेलं गेलेलं आहे. मात्र नाराज होऊन तंबूच्या दिशेने येतोय अच्युबारी. काही चांगली कामगिरी करता आली नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अच्युची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय करण रावणे. एक हा देखील हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय गोलंदाज भरत. सामना करतो यावेळी मात्र चेंडू यष्टीवर आदळला आहे की काय? अपील, लाऊड अपील केलं जात आहे. थर्ड अंपायर इथे नाहीये, लक्षात असू द्या. वरती लागलाय चेंडू. इट्स नॉट आउट, इट्स नॉट आउट. इट्स नॉट आउट, इट्स नॉट आउट. सहा मिनिटं झालेली आहेत, याकडे लक्ष असू द्या. वेळ खूप घेतला जातोय यंगचीवर दांडी संघ. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट अँड इट्स गॉन. विशाल खोत 40+, धीरज 11 पालघर चे खेळाडू जिथे कुठेही असतील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने येतोय. न्यू बॅट्समन घाई करायची आहे प्लीज.
चला पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. गौतम प्लीज जास्त वेळ घेऊ नका यार, खूप वेळ घेत आहे. षटक मार्गस्थ करायचं आहे लगेच. वारंवार विनंती केली जाते पण ती फेटाळताय. त्याच्यावर संघ डिसिप्लिन पाळा. तुम्ही एक मोठे संघ आहात, या खेळाची अपेक्षा नाहीये तुमच्याकडनं. या षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन येतोय विवेक दावणे. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर गेलेला हा चेंडू वाईट. चला 40+ धीरज 11 पालघर संघाचा कर्णधार आणि सफळा 11 संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मात्र पुन्हा डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. धावसंख्या CRD चिंचणी संघाची झालेली आहे ती 11. अजून स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे तो जयेश रावले. बाद झालेले फलंदाज जर आपण पाहतो, अच्युत बारी पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झाला तो करण रावरे. आता मात्र पूर्णपणे दारोमदार जी आहे ती जयेश रावरे. यावरती पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर तिसरा वाईड या षटकामधला आपण पाहतोय. धावसंख्या एका अतिरिक्त धावेने पुढे पोहोचते झालेली आहे ती. धावसंख्या झालेली आहे 12. गलीमध्ये क्षेत्ररक्षणासाठी प्लेअर तैनात केला जातोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र बॅटचा ब्लेड ओपन केला जातोय. बघूया तिथे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा अतिशय सुंदररित्या घेतल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे जाते 14. धावसंख्या झालेली आहे ती 14. पॉवर प्लेचं षटक अजूनही मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय 79 धावांचं लक्ष समोर आहे. यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. अतिशय सुंदर असा स्ट्रोक मात्र जयेश रावरेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. या 6 धावानंतर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 20 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी पुन्हा एकदा पिच पद्धतीचा चेंडू मनगटीच्या सहाय्याने मारला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 24. आपले इरादे स्पष्ट करत असताना विजयासाठी चाललेली ही धडपड, ही जिद्द, ही तळमळ या दोन्ही संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या बॉडी लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. (24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया विवेक आपल्या षटकातील पुढील चेंडू. बॅटची स्नीक लागली जाते. झेल खेळण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न, मात्र व्यवस्थित कॅरी झाला नाहीये चेंडू.
एक धाव तिथे निश्चितपणेच मिळेल. जर जयेश रावरेच्या बॅटिंगचा विचार केला गेला आतापर्यंत चेंडू खेळलेला आहे तो 7 चेंडू खेळलेला आहे. 20 धावा आतापर्यंत वैयक्तिकरित्या बनवून अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय जयेश रावरे याला. तर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज जातोय. नवीन फलंदाज जातो यज्ञेश बारी. धावसंख्या झालेली आहे ती 25 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र यॉर्कर लेन सरळ मधल्या एष्टीवर येऊन त्रिफळाचित होतोय. तिसरा मोठा झटका लागतोय सीआरडी चिंचणीला. शेवटचा चेंडू. चला न्यू बॅट्समन. टाइम आउटचा नियम जो आहे तो प्रत्येकाला माहीतच असेल. 10 सेकंदामध्ये खेळाडू जर जाऊन तिथे पोहोचला नाही तर त्याला तिथूनच परतावं लागेल. नवीन फलंदाज. वेळ तुम्हाला माहिती आहे वेळेचं महत्व काय असतं. चला धीरज 11 पालघर 40+ संघाचे कर्णधार आणि सफाळे 11 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. षटकाची इथे समाप्ती झाली. पॉवर प्लेचं षटक इथे संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागली ती 25. 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र कुठेतरी जो बॅटिंगचा गिअर आहे तो सीआरडी चिंचणीला बदलणं आवश्यक आहे. 13च्या सरासरीने पाहायला गेलं तर अजूनही 54 धावा बनवायच्या उर्वरित 24 चेंडूंमध्ये. सफाळा 11 संघाचे सर्व खेळाडू इथे आलेले आहेत. धीरज 11 पालघर आणि सफाळा 11 40+. दोन्ही संघाचे कर्णधार समोर याच्या नाणेफेक करून घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय भरत चिखलीकर. पहिलाच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स मिड विकेट. व्हॉट अ शॉट. षटकार 6 धावांसाठी. धाव संख्या जर आपण पाहायला गेलं वेगाने पुढे पोहोचते. 31 धावा. आता सामन्याचं समीकरण जे आहे ते थोडंसं बदलताना आपण पाहतोय. 23 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. भरत आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा वापर करत लॉंग ऑनच्या दिशेने संदेश धारणे क्षेत्ररक्षण करतोय. मात्र तिथे कुठेतरी
मुक क्रिकेट खेळला जात आहे. गडी इथे मात्र आता धाव बाद होतोय. धाव संख्या झालेली आहे ती 32. चौथा गडी बाद होऊन डगआउटच्या दिशेने येताना आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय प्रज्योत अंभिरे. एक हाती किल्ला लढवत असताना आपण तिथे पाहतोय जयेश रावरे अप्रतिम खेळ साकारतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ त्याने केलेला आहे. 27 धावा ह्या वैयक्तिकरित्या त्याने बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर इनिंग पाहायला मिळते. भरत चिखलीकर वॉर्ड बॉलिंग मात्र थोडेसे फटके देखील त्याला पडलेले आहेत. आतापर्यंत 8 चेंडू भरत चिखलीकर याने हाताळलेत. 16 धावा एकत्रितपणे त्याला एकवटल्या. 2 गडी मात्र भरत यानं मिळवलेले आहेत. 22 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. 22 balls 47 runs required with a 12.82 required run rate. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू प्रज्योत त्याला काही त्याचा फायदा घेता आला नाहीये. निर्धाव जातोय यष्टिरक्षक गौतमच्या ग्लोव्ज मध्ये. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. बघूया भरत आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो प्रज्योत साठी. उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. अवांतर धावेने तिथे भर होते. धावसंख्या एका धावेने पुढे पोहोचते झालेली आहे ती 33 धावा. चमचमीत ट्रॉफीज इथे आपण पाहतोय. वंचित बहुजन आघाडी 2020 आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 75,000 रुपये रोख व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रोख व आकर्षक चषक. त्यासाठी चाललेले ही जिद्द प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळते. वॉड शॉट इनटू द गॅप टुवर्ड्स अ स्क्वेअर लेग जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. या चौकारानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय तर वेगाने पुढे पोहोचते झालेली आहे ती 37 धावा. यावेळी मात्र पुन्हा चेंडूवर नजर ठेवली जाते. जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. याच खेळासाठी प्रसिद्ध आहे हा ऑलराऊंडर खेळाडू मॅन फ्रॉम वर प्रज्योत अंभिरे. लांब लचक मारलेला षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 43 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. आता जर सामन्याचं समीकरण आपण पाहतोय तर 19 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. चला धीरज 11 पालघर 40+ संघाचे कर्णधार आणि सफाळ 11 संघाचे कर्णधार. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकोणीस चेंडू आणि विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता.
या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय भरत. यावेळी मात्र सफल होऊन खेळले प्रज्ञतम विरे. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अठरा चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मोठी जबाबदारी या दोन्ही खेळाडूंवरती आहे. आता दडपण मात्र अचूवर दांडी संघावरती आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण अंतिम क्षणापर्यंत अजून काही सांगू शकत नाही. सामन्याचं चित्र जे आहे ते अजूनही अस्पष्ट आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय विवेक दवणे. स्ट्रायकर ते जयेश रावरे. बघा षटकात पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर उंच प्रहार केला जातोय का? षटकार. षटकार येतोय जयेशच्या बॅट मधनं. अतिशय सुंदर पद्धतीची बॅटिंग करतो जयेश आपल्या संघासाठी. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो विवेक. यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव परिपूर्ण केली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा येतोय. स्ट्राइक वरती प्रज्ञतम बिरे. जर सामन्याचं चित्र आपण पाहतोय तर 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. एक बॅट आणि बॉल मधला द्वंद्व, एक युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र उजव्या स्टिच्या बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतोय. सफल झाले होते प्रज्ञतम बिरे. धाव चेंडू नक्कीच मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 56. 56 धावा. 15 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजून दोन्ही संघांना समसमान संधी आहे असं मी नक्कीच म्हणेन. यावेळी मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला गेलेला आहे. बॉटम हँडचा वापर संदेश धारने तिथे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. सुंदर अशी फेकी, सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे होते. एक धाव निश्चितपणे मिळते. एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय पुढे पोहोचते. धावसंख्या झाली आहे 57 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. 14 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली जाते. मोठा गडी बांधून तगावच्या दिशेने येतोय. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे जयेशसाठी. 10 चेंडू आणि 34 धावा बनवल्या. वेगवान खेळी जयेशची संपुष्टात येते. चला धीरज 11 पालघर संघाचे कर्णधार आणि सफाळे 11 40+ संघाचे कर्णधार. तेरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. एक टर्निंग पॉइंट नक्कीच इथे मॅच मध्ये क्रिएट झालाय. अप्रतिम गोलंदाजी विवेक दवणेची. षटकार जरी लागला असला तरी मात्र जिद्द जी आहे ती अजूनही सोडलेली नाहीये.
बघूया विवेक आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. यावेळी मात्र हलकीशी उसळी घेऊन जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. षटकाची समाप्ती होते. धाव संख्या जर आपण पाहतोय, धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे 57-57. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 24 धावांची 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. नाणेफेकीचा कौल इथे झालेला पालघर आणि सफाळा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सफाळा आपला निर्णय जो आहे तो त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. प्रज्योत तंबेरे इज ऑन स्ट्राईक. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आणि इथे पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज मिथुन याचं. सीमारेषा पार, षटकार 6 धावा. ज्या पद्धतीने अचिवर्स दांडी संघ फलंदाजी करत होता त्याच पद्धतीची फलंदाजी आता मात्र रन चेस करत असताना सीआरडी चिंचणी संघ करतोय. आता मात्र 11 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकार क्रमांक 162 या स्पर्धेतला आपण पाहतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करत प्रज्योत. यावेळी मात्र पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसत आहेत. यॉर्कर लेंथ मात्र कमबॅक केलं जात आहे मिथुनच्या माध्यमातून. मात्र दोन्ही संघांवरती समसमान दडपण आहे, समसमान संधी आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. लिजंड क्रिकेटर गुड्डू ठाकूर यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळी उंचावरून मारण्याचा प्रयत्न संदेश धारणे कुठलीही चूक करत नाहीये. गडी इथे मात्र प्रज्योत अंबिरे बांधून तंबूच्या दिशेने येतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 23 धावा बनवून तंबूच्या आसऱ्याला येतोय प्रज्योत तंबुरे. वेल प्लेड प्रज्योत, सुपर बॅटिंग. चला सफाळा संघ आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत पोचवायचा आहे प्लीज. नऊ चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. ती जिद्द दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज मिथुन. हा खूप टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे फसत आहेत. ऑन द राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे.
उभ्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळी आखो टप्प्याचा चेंडू उंचावरून मारला जातोय टुवर्ड्स स्क्वेअर लेग. बिग 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 हिट षटकार. आता मात्र सामन्याचं चित्र पलटताना दिसतंय. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र गेम इज ऑन असं म्हणायला हरकत नाहीये. सात चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतो. यष्टीरक्षक हितेशाच्या क्लोज मध्ये जातोय हा चेंडू. 12 धावा एकत्रितपणे येतात या षटकामध्ये. एक विकेट मात्र प्रज्योत मिरेची मिळते. मिथून याला षटकाची समाप्ती होते. आता शेवटचा आणि निर्णायक षटक ते येणं बाकी आहे. कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन धडकतोय याकडे प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. सफाळे 11 आपला डिसिजन प्लीज. शेवटचा षटक घेऊन येतो यंग अचिव्हर्स दांडी संघाकडनं. कृणाल शेवटचं षटक घेऊन येतोय. कृणाल मात्र 10 धावा डिफेंड करण्याचं मात्र जबाबदारी कृणालच्या खांद्यावरती आहे. बघूया कुठला संघ सेमीफायनल मध्ये जाऊन धडकतोय. टेन्शन्स ऑल ओव्हर. फिंगर क्रॉस नख कुरतडणं मैदानाच्या चहू बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र उंचावरून मारायचा प्रयत्न 30 यार्ड सर्कल मध्ये जातोय. एक धाव तिथे निश्चितपणेच मिळते. जर आता सामन्याचं चित्र आपण पाहतोय तर 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा अक्रॉस द बॅट. सुपर पीस ऑफ बॉलिंग. प्रेक्षकांना हा सामना जर आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाला पाहिजे. दोन्ही संघांसाठी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. नक्कीच मी ते म्हणेन की सेमी फायनलिस्ट दुसरा संघ आपल्याला मिळतोय का ते बघूया. एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. आणि सेमी फायनल मध्ये धडक मारतोय यंग अचिव्हर्स दांडी.
पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी नियम आमंत्रित करतोय अजित पाटील यांना. चला फील्ड अरेंज करून घ्या सफाळे टीम. सफाळे संघ फील्ड अरेंज करा प्लीज. सफाळे संघ फील्ड अरेंज करून घ्या. चला फील्ड अरेंज करा सफाळे संघ. सफाळे संघ शतरक्षण सजवून घ्या. पंच चला मैदानाच्या आतमध्ये. सफाळे 11 वर्सेस धीरज 11 पालघर. चला पवेलियन खाली करायचं आहे. धीरज 11 संघाला बसण्यासाठी चेअर उपलब्ध करून द्या. आणि सलामवीर धीरज 11 संघ तयार राहायचा आहे. सामना 6 षटकांचा. धीरज 11 सफाळे संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जा आणि त्वरित शतरक्षण सजवून घ्या. प्रणय घरत आणि विशाल खोत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये.
चला फील्ड अरेंज करा सफाळे संघ. चला फील्ड अरेंज करा प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील. अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर. तर आपण बघतोय विशाल खोत, रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याला आपण संबोधतो, किंग ऑफ द रिव्हर्स स्वीप मिस्टर विशाल खोत यांच्यासाठी त्यांचे मित्र सन्माननीय प्रफुल्ल पाटील सरांकडनं मात्र जर सामना जिंकून देत आहेत तर एक रॉयल स्टॅगचा खंबा देण्यात येईल. 6व्या मैदानाकडे अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख सन्मान दिल्या वेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते. निर्धाव चेंडू. प्रणय आणि विशाल अशी थोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सफाळा वर्सेस पालघर हा सामना या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने येतोय चौकार. जैसे मैंने पहले कहा था, किंग ऑफ द रिवर्स स्वीप मिस्टर विशाल खोत. सिग्नेचर शॉट ऑफ मिस्टर विशाल खोत. रिवर्स स्वीप इज द सिग्नेचर शॉट ऑफ मिस्टर विशाल खोत. सुरेखरित्या बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला एक्झिक्यूट केला जातोय. 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. पॉइंट रिझनला आपण बघू शकाल एक्झिक्यूट केला जातोय चेंडू. 4 धावांसाठी विशाल नावाचा ब्रँडेड चौकार. पुढचा चेंडू या वेळेला मात्र ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा. अनिल पाटील हे खूप उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्यामध्ये खूप पटाईत चांगलं कौशल्य त्याने आत्मसात केलंय आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडूवरती बोटं फिरवली होती. पुढचा चेंडू अनिल पाटील. सुरेख चेंडू बघायला मिळतोय. तर त्याच्या वेळेला मात्र अनिल पाटील चेंडू हाताळण्यासाठी येतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक असो किंवा वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये सुद्धा खूप चांगली कला अवगत आहे. निर्धाव चेंडू आपण बघतोय. 4 चेंडू 4 धावा विदाउट लॉस.
पुढचा चेंडू या वेळेला मात्र समीर चुकी करतोय आणि चेंडू सरळ सीमा पार लॉंग स्टॉप रिजन मधनं बायच्या रूपाने 4 धावा अर्जित केल्या जातील. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. 8 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख कट शॉट. मात्र पॉइंट रिजनला डीप पॉइंट रिजनला खेळाडू आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिलं संपतंय 9 धावा धावफलकावर आणि 6 चेंडू मात्र नॉनस्ट्राइक इंड वरती राहिले प्रणय घरत. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे याची नोंद घ्या. सफाळे संघ तर मात्र या वेळेला थोडस उशिराने येतात बंटी दादा. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुरेख षटक हाताळला गेला. 9 धावा ऑन द बोर्ड लागला जात आहे. 6 चेंडू 9 धावा. खूप चांगल्या पद्धतीने 150चा स्ट्राईक रेट बघायला मिळतो विशाल खोत यांच्या फळीतून. आणि एक चांगला दिग्गज हार्ड हिटर फलंदाज मात्र 6 चेंडू नॉन स्ट्राईक इंडवरून बघतोय की कशा पद्धतीने हाताळले जातात मिस्टर प्रणय घरत. बघूया गोलंदाजी मार्कवर येतोय किरण. या वेळेला मात्र लाऊड अपील. पंच नॉट आउटचे संकेत देताना रिव्हर्स खेळण्यात तर प्लम मध्ये पकडले गेले आणि विशाल खोत डग आउट कडे येताना थोडीशी नाराज आहेत. जलीस एक नए बल्लेबाज. पहली गेंद की पर प्लम में पकड़ते हुए विशाल खोत को और टगआउट का रास्ता दिखाते हुए पहला बड़ा झटका धीरज 11 पालघर टीम को विशाल खोत के जरिए लगता हुआ देखना है इस समय. मिस्टर जलीश एक बेहतरीन बल्लेबाज है. मॉडर्न शिरगांव में खेलते खूबसूरत बल्लेबाजों में जिनका नाम शुमार है. एक आक्रामक जोड़ी मैदान में एक तरफ प्रणय और जलीश. जलीश ऑन स्ट्राइक. सामने समय किरण. समय जरूर फ्लाई स्लिप में. ओ माय गॉड. चलिस भाई थोड़े से नाराज होते हुए यहाँ पर विकेट. दूसरा विकेट बैक टू पवेलियन. तो नए बल्लेबाज सुनील.
तो नए बल्लेबाज सुनील इस समय 2 विकेट गए इस ओवर में। किरण बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए सफाली टीम को। विशाल खोत और चालीस 2 बड़े विकेट। तो देखना नए बल्लेबाज सुनील। ओहो बढ़िया गेंदबाजी। गेंद गिरने के बाद में थोड़ी सी उछाल प्राप्त करते हुए बहुत ही खूबसूरत गेंदबाजी किरण की। तो तैयार। इस समय खूबसूरत मिडान में खेला है गेंद को। टिप मिडान में थोड़ी सी फंबलिंग, दूसरी रन की मांग। 2 रन भी आसानी के साथ में पूरे स्कोर कार्ड के ऊपर 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ, मूव होता हुआ। 11 ऑन द बोर्ड। तो देखना इस समय 11 रन स्कोर कार्ड पर इस ओवर की 5वीं गेंद। बहुत ही अच्छी गेंदबाजी। डॉट बॉल। ग्यारह रन स्कोर कार्ड पर। बार फिर फ्लाई स्लिप में गेंद कैरी होती हुई और यहां पर सुनील भी बचे बाल बाल। तो 9 गेंद के ऊपर पूरी 12 गेंदे देखिए प्रणय घरत ने। और कहते हैं 9 गेंद का जो बल्लेबाज होता है वो साइकिन के बल्लेबाज का आईना होता है। तो 12 गेंदें 9 गेंद से उन्होंने देखी किस तरह से आती है। अब तीसरी ओवर की पहली गेंद का सामना करने के लिए चाहेंगे मैदान में। सामने गेंदबाजी के लिए आएंगे अनिल पाटिल। तो देखना 12 रन ऑन द बोर्ड। धीरज 11 थोड़ा सा स्ट्रगल करता हुआ। तो देखना इस समय अनिल पाटिल। तो देखना इस समय अनिल। ओहो खूबसूरत स्ट्रोक ऑफ द मार्क। कट शॉट। और चौकों के सहारे अपना खाता खोलते हुए इस समय प्रणय घरत। लेदर क्रिकेट बहुत साल खेली है और ये बहुत साल की इबादत है मैं कहूंगा। जिस तरह से कट शॉट खेला उन्होंने, डिप पॉइंट, डिप बैकवर्ड पॉइंट में गेंद को खेल दिया वंस वंस बाउंड्री लाइन के बाहर। एक खूबसूरत चौका मैं कहूंगा। प्रणय घरत इस साल जिस फॉर्म में चल रहे हैं। तैयार एक बार फिर। इस समय लॉन्ग ऑफ रीजन में गेंद को एग्जीक्यूट किया। संजय जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, सिंगल रन आसानी के साथ में मुकम्मल स्कोर आगे सरकता हुआ 16 ऑन द बोर्ड। तो देखने 16 रन स्कोर कार्ड पर। अगेन अक्रॉस द लाइन, बड़ी स्ट्रोक की तलाश में, डॉट बॉल। तो डॉट बॉल डालते हुए अनिल। इस समय गेंद हवा में, संजय गेंद के नीचे और बढ़िया कैच लेते हुए समय संजय।
तो सुनील के रूप में तीसरा झटका इस समय धीरज 11 टीम को। अब आए हैं संदीप राउत, बड़ा बल्लेबाज, बड़ा विकेट इस समय मैदान की तरफ जाता हुआ। और तो देखने इस समय अनिल बढ़िया गेंदबाजी करते हुए। ओहो, खूबसूरत स्ट्रोक, लॉन्ग ऑफ प्रिजन में गेंद बाउंड्री लाइन के बाहर। प्रणय के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत चौका इस समय। स्कोर पहुंचता हुआ 20 रन स्कोर कार्ड पर। तो तीसरा ओवर चलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। प्रणय की बात करेंगे, 9 रन बना के खेल रहे हैं। सलमान दे इस समय बहुत ही खूबसूरत समझदारी के क्रिकेट यहां पर प्रणय के द्वारा। और जहां तक कहते कि समझदार कौन है, सेन इज द वन हु हैज अ हेल्थी माइंड एंड इज एबल टू टेक रैशनल जजमेंट, उसे कहते हैं समझदार आदमी। तो यहाँ पर जरूर सिंगल के सहारे स्ट्राइक अपने पास रखा है। स्कोर कार्ड इस समय सिंगल से आगे सरकता हुआ 21 ऑन द बोर्ड। करंट रन रेट की बात करेंगे 7 के औसत चलते हुए। अगर यहां से स्कोर आगे बढ़ेगा प्रोजेक्टेड स्कोर तो 42 रन बन सकता है। अगर इसी औसत से आगे बढ़ेंगे धीरज 11 पालघर। एक बार फिर किरण अपना दूसरा इनिंग का चौथा ओवर लेके सफाली टीम की स्ट्रेटेजी यहां पर प्रेशर जो है वो बरकरार रखे, इसीलिए लगातार 2 प्रमुख गेंदबाजों को उन्होंने लाया। प्रणय भी समझदारी के क्रिकेट के खेलते हुए सिंगल जरूर खेला है मैदान में। 22 ऑन द बोर्ड, 22 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। संदीप राउत बहुत सालों से क्रिकेट खेल रहे हैं। जिस तरह से संदीप राउत के क्रिकेट की बात करेंगे तो लगभग 25 साल का एक्सपीरियंस उनके पास है। अंडराम हो, ओराम हो, बड़े बड़े टूर्नामेंट में खेलने का तजुर्बा उनके पास है। और जरूरत इस समय धीरज 11 टीम को कुछ बेहतरीन इनिंग खेले अपनी टीम के लिए। ओहो, इस गेंद का जवाब बिल्कुल भी नहीं था, तेज भी थी और ज्यादा मूव भी हुई है। इस समय संदीप को पूरी तरह से बीट करती हुई गेंद है। बढ़िया गेंदबाजी, ये रहा शॉर्ट गेंद का नतीजा। हो और गेंद सीधी 6 रनों के लिए। तो 6 रनों से समय स्कोर आगे सरकता हुआ 28 ऑन द बोर्ड। हालांकि मौका था, अगर कैच नहीं लेते लेकिन गेंद को भी बाउंड्री लाइन के अंदर रखने का भी मौका था। 28 रन, संदीप राउत ब्रांडेड सिक्सर, डीप मिड विकेट के ऊपर से जड़ दिया सिक्सर। तैयार एक बार फिर संदीप, यहां पर दूसरा, ये रहा डिप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीधा सिक्सर। और जैसे मैंने पहले कहा था कि ये घातक बल्लेबाज है, लाजवाब सिक्सर जड़ते हुए इस समय मिस्टर संदीप। बैक टू बैक दूसरा खूबसूरत सिक्सर। थर्टी 34 ऑन द बोर्ड।
34 रन स्कोर कार्ड पर, मौका यहां पर कंसेक्यूटिव सिक्सर खेलने का। ये रिवर्स, और सभी दर्शक इस चौके के जरिए स्वागत करते हुए तालियों की गूंज के साथ में स्कोर 38 पे पहुंचता हुआ। थर्टी एट रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 सिक्सर, एक चौका मार के किरण के ऊपर पूरी तरह से हावी होते हुए लाजवाब बल्लेबाजी। ए फुल टॉस गिनती मिड ऑन में खेला है कारपेट के सहारे, सिंगल आसानी के साथ में पूरा, दूसरी की मांग, और तीसरी नहीं दौड़ पाएंगे। वैसे ही बात करेंगे संदीप, इन 2 रनों के सारे स्कोर आगे सरकता हुआ 40 के ऊपर पहुंचता हुआ 4 ओवर के समाप्ति के बाद। तो 40 रन स्कोर कार्ड के ऊपर संजय आए हैं गेंदबाजी के लिए। संदीप बढ़िया फॉर्म में, गेंदबाजी के लिए संजय। देखना इस समय 5वें ओवर की पहली गेंद, समय मिडान में, नो चांस एनी फील्डर। प्रणय के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत चौका इस समय, काउ कॉर्नर रिजल्ट से गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन का इजाफा, 44 ऑन द बोर्ड। लाजवाब चौका इस समय, बढ़िया फॉर्म में चलते हुए प्रणय घरत। ये गेंद खराब स्ट्रोक सिलेक्शन, और लेकिन जरूर खिलाड़ी थे वहां पर। 4 रन के सारे समय खेलते हुए पॉइंट में, 48 ऑन द बोर्ड। तो 48 आए हैं स्कोर कार्ड के पर। प्रणय की बात करेंगे तो प्रणय 19 रन के ऊपर खेल रहे हैं, 4 चौके और 3 सिंगल के सहारे, लाजवाब बल्लेबाजी, 8 गेंदे 19 रन। और प्रणय की बात करेंगे तो प्रणय कल से तैयार बैठे थे कि 40 प्लस के मैच के लिए, और बढ़िया बल्लेबाजी भी कर रहे हैं प्रणय। दोनों छोर से अब खूबसूरत बल्लेबाजी। संजय, ये गेंद चढ़मी गेंद थी, और संदीप राउत अगर इतनी तेजी से दौड़ेंगे तो देखना इस समय स्कोर इस समय 2 रन से आगे सरकता हुआ, 55 ऑन द बोर्ड, 50 रन ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया गेंद को खेला है मंगेश, जब तक गेंद को फील्ड करेंगे। लाजवाब थ्रो, खूबसूरत थ्रो इस समय, 51 रन स्कोर कार्ड पर, 51 ऑन द बोर्ड। दोनों ही बल्लेबाज अब धीरज 11 के लिए बड़ा काम कर रहे हैं। हालांकि जलीस भाई थोड़े से नाराज हुए, आउट हुए, लेकिन काम प्रणय बहुत ही बढ़िया कर रहे हैं। और संदीप ने जो बल्लेबाजी की है, उम्दा बल्लेबाजी। तैयार एक बार फिर संदीप, जिस तरह से बल्ला घुमाते हैं और जो फॉर्म पूरी तरह से मुआयना करते हुए विकेट का, ओहो, ताकत ज्यादा लगाने का प्रयास था। नाराज है अपने आप से, प्रणय को कह रहे अगर लगती गेंद तो जरूर मैं बाहर खेल देता,
ये विश्वास है दोनों इनसे अब पूरी तरह से एंजॉय होता हुआ। और संदीप के जो चाहने वाले यहाँ पर काफी खुश हैं। तैयार एक बार फिर संदीप, ये रहा, ये ऊंचाई ज्यादा है और बढ़िया कैच। संदीप की पारी खत्म, लेकिन काम किया है। अब आएंगे मुनौर भाई, जिन्होंने 6 गेंदे 15 रन के मैच को जिताया था। केलवा रोड के अगेन संदीप का तालियों के गूंज के साथ में स्वागत होना, जिस तरह से बल्लेबाजी की है और पानी का भी प्रबंध करे, थके हुए हैं। इतना वजनदार शरीर लेके दौड़ना आसान नहीं है, लेकिन बहुत मेहनत की संदीप भाई ने। तो स्कोर रुका हुआ इस समय 51 रन और आखिरी 6 गेंदे आनी शेष ने बल्लेबाज, नए गेंदबाज लतेश 51 रन स्कोर कार्ड पर। नए बल्लेबाज है मुनौर भाई, बहुत ही लाजवाब हार्ड हिटर, फिंच हिटर का रोल अदा करते हैं। लतेश पुल करने का प्रयास था, वहां पर मुस्तैद खिलाड़ी, सिंगल रन जरूर मिलता हुआ। 52 ऑन द बोर्ड। प्रणय घरत ओपनिंग के लिए गए थे, अभी तक स्लॉग ओवर में मैदान में है, तो जायज है धीरज 11 के जो भी चाहने वाले हैं उम्मीद लगाए बैठे कि एक तो बड़ा स्ट्रोक जरूर आएगा। और हार्ड हिटर बल्लेबाज ही हैं, खूबसूरत मोमेंटम भी उनके पास है, 4 चौके भी उनके बल्ले से आए हैं, तो उम्मीद बनती है। ये तेज गेंद थी लतेश की, सुपर गेंदबाजी। लसित मलिंगा की यादें ताजा करता हुआ गेंदबाज है, एंगल को जिस तरह से घुमा रहे, तेज भी डाल रहे हैं और गुड लेंथ के ऊपर गेंद थी, गिरने के बाद में जिस गति के साथ में विकेट कीपर के हाथ में गई है, सुपर गेंदबाजी। तैयार एक बार फिर लतेश, एंगल लाजवाब उनका, सामने प्रणय। ईश्वर की तीसरी गेंद, ये गेंद टाइमिंग बेमिसाल, गुड शॉट। तब तक 56 स्कोर कार्ड पर। बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से गेंद को एग्जीक्यूट किया, गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए प्रणय के बल्ले से निकलता हुआ 5वां खूबसूरत चौका। खूबसूरती के साथ में इस समय खेलते हुए 26 रन के ऊपर खेल रहे हैं मिस्टर प्रणय घरत, नाम जैसा काम। सामने लतेश भी बढ़िया गेंदबाजी कर रहे, ये थोड़ी सी लेग स्टिक के ऊपर गेंद थी, ताकत से कम दिमाग का इस्तेमाल किया प्रणय घरत ने और गेंद को टाइमिंग किया। सिर्फ ताकत और दिमाग का बेहतरीन इस्तेमाल ही क्रिकेट होता है दोस्तों, और यहाँ पर एक लाजवाब संगम देखने को मिला। ओहो, अच्छी गेंदबाजी। जो भी यंगस्टर देख रहे हैं उनके लिए एक बड़ा आदर्शवत गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि इस उम्र में भी इतनी खूबसूरत नजाकत, इस लाजवाब पेस, बेहतरीन लेंथ लाइन को मेंटेन करना और कड़ी धूप में उम्दा परफॉर्मेंस, सब कुछ बेहतरीन होता हुआ 40 प्लस के इस मैच में। तैयार ईश्वर की 5वीं गेंद, ये भी गेंद लाउड अपील और प्रणय इस समय 26 रन बना के डगआउट की तरफ आते हुए। प्रणय का ताली के गूंज के साथ में स्वागत होता हुआ, लाजवाब परफॉर्मेंस मिस्टर प्रणय घरत, 26 रनों का योगदान। शशांक न्यू बैट्समैन,
तो आखिरी गेंद, मुन्नावर ऑन स्ट्राइक. फर्स्ट इनिंग लास्ट बॉल. Facing Mr. Munawar. We are watching a good tournament. Vanchit Bahujan Agadi Palghar Jilla organized with the first tennis cricket tournaments. And so between Safala और इस समय जो गेंद को खेला लॉन्ग द कारपेट एग्जीक्यूट किया, मिडान में संजय गेंद को फील्ड करेंगे. दूसरी की मांग है. खूबसूरत थ्रो 2 रन आसानी के साथ में पूरे 58 रन हो चुके हैं. 59 रनों का लक्ष्य. सेकंड इनिंग के लिए माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करूंगा मिस्टर मंथन को. चला, सफाळा 11 आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. जिंकण्यासाठी लक्ष्य जर आपण पाहायला गेला तर 58 धावा बनवल्यात. 59 धावांचं लक्ष्य आहे. चला, सफाळा 11 आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. चला, सफाळा संघ जास्त वारंवार विनवणी करायला लावू नका. आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. आपल्याला अजूनही सेमीफायनल आणि फायनल्सचे मुकाबले खेळवायचे आहेत. चला, धीरज 11 संघ प्रॅक्टिस थांबवायची आहे. आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून घ्या. चला, धीरज 11 पालघर संघ आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजवून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. आपल्याला अजूनही 2 सेमीफायनल आणि 1 फायनल ची मॅच खेळवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आम्हाला फलंदाजांची नावं माहीत नाहीयेत. अतिरिक्त खेळाडू
किरण चौधरी आणि नंदन चौधरी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही बंधू एक डावखुरा आणि एक उजवा असे फलंदाज आपण पाहतोय. चला पालघर 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण जे ते सजवून घ्या. टीम मीटिंग तिथे थांबवायची आहे. जरा पालघर 11 जास्त वेळ घेऊ नका. प्रणय घरत प्लीज आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका तिथे. सामन्याला बराच उशीर होतोय. धीरज 11 पालघर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. किरण जाधव कालच्या दिवसात जर आपण पाहायला गेलं रोमहर्षक मुकाबला निलेश फायटर चिंचणी विरुद्ध साई एकता बिरवाडी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता आणि सेमीफायनल मध्ये थेट धडक मारलेली ती फायटर्स संघाने. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रणय प्लीज जास्त वेळ नका घेऊ. षटक क्रमांक पहिलं धीरज 11 पालघर संघाकडनं घेऊन येत आहेत संजय म्हात्रे. डावखुरा फिरकी गोलंदाज चला प्रणय लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्लीज जास्त वेळ नका घेऊ. चला पहिलं षटक घेऊन येतात लेफ्ट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने संजय म्हात्रे. $59 इज द टार्गेट. 59 धावांचं लक्ष समोर घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरण आणि नंदन चौधरी दोनही बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहतोय नंदन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे किरण. 38 सर्कल नियमानुसार आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय प्रणय घरत यांना. डीप मिड विकेटला आपण पाहतोय मुक्तार आणि स्ट्राक कव्हर रिजन मध्ये सुनील मोरे. यावेळी मात्र पहिला चेंडू अप्रतिम असा पहिला चेंडू लाऊड अपील जलील शेख यांची आपल्याला पाहायला मिळते. सुंदर यष्टी रक्षण. पहिला चेंडू निर्धाव. फलंदाजीची बाजू जर आपण पाहायला गेला अतिशय सुंदर फटकेबाजी प्रणय घरतच्या बॅट मधून पाहायला मिळाली. त्यानंतर संदीप राऊत हाडू. अतिशय सुंदर खेळ रंगताना 40+ 40 वयोगटातील हे दोनही संघ क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला लढताना दिसत आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू संजू मात्र घेऊन येते. उंचावरून मारल्या बघत येते विशाल खोप. तो मात्र झेल सुटतोय. झेल इथे मात्र सुटला जातोय. आज हे त्याच पद्धतीची गोलंदाजी संजू म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफरकावरती लागली आहे ती 2. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू संजू यांचा. मात्र डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर चेंडू. वय जरी 40+ असलं तरी अजूनही त्याच पद्धतीची तीक्ष्ण गोलंदाजी संजू म्हात्रे यांची पाहायला मिळते. आझाद हिंद पालघर या संघाकडनं खेळत अनेक वर्ष खेळले. त्यानंतर ओमकार पालघर या संघामधनं खेळताना अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत.
बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू संजू यांचा. यावेळी मात्र पुन्हा गती परिवर्तन. वॉड बॉल सुपर. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत संजू म्हात्रे साठी. ते बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू पॉवर प्ले षटकातील घेऊन येतोय संजू म्हात्रे. डाऊन द ट्रॅक मारलेला फटका बघूया तेथे. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 6. बघा षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो संजू म्हात्रे. यावेळी मात्र सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. एकूण 60 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला सफाळे 11 सांगण्यात चांगली अशी सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 10. अजूनही 30 चेंडू आणि विजयासाठी एकूण 50 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि एकूण 50 धावांचं लक्ष अजूनही सफाळे 11 संघाला गाठायचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय जलीस शेख. काही करायचे थोडी जलीस. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. राईट टर्म राऊंड विकेटने घेऊन येतो जलीस. या अगोदर त्यांचा संघ माडून शिरगाव सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. षटकातील पहिला चेंडू यावेळी मात्र अतिशय सुंदररित्या मारलाय. कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांसाठी. चौकार क्रमांक 202 आपण पाहतोय. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू जलीसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धाव संख्या जी झाली आहे ती 14. किरण आणि नंदन चौधरी अशी 2 बंधूंची ही सलामीची जोडी मैदानामध्ये तळ ठोकून अजूनही पॉवर प्लेच्या षटकामध्ये उभी आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू जलीस यांचा. यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर सुपर पीस ऑफ बॉलिंग. अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी. चांगली रणनीती आखताना दिसतोय पालघरचा हा संघ. मात्र त्यास चांगलं उत्तर देताना सफळचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू जलीस यांचा. यावेळी मात्र कट केलेला फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने केवळ पाटील चेंडू मागे धावतायत. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळतोय नंदन यांच्या बॅटमधनं. किरण यांच्या बॅटमधनं 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय तर पुढे पोहोचते. धावसंख्या झाली ती 18.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने जातोय लीलाधर पाटील. चेंडू खाली तर सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण. धाव संख्या धावफलकावरती लागली आहे ती 20. मात्र अतिशय सुंदर असा षटक जलीस यांचं संपलं जात आहे. जर या षटकात आपण पाहायला गेलं तर एकत्रितपणे 10 धावा खर्च केल्या गेल्या. दोन्ही षटक, पहिली पॉवर प्लेची 2 षटक संपल्यात. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 20. तर अजूनही विजयासाठी चोवीस चेंडू आणि अजूनही विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा षटक क्रमांक 30 घेऊन येतोय संजू. मात्र डाऊन द ट्रॅक मारला बघत तिथे झेल टिपला जाईल का, परंतु नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. झेल मात्र उठतायत पण क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उचलताना दिसत नाहीये. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय. तर या चौकारानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 24. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभी आहे. अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येत आहेत संजू. यावेळी मात्र डाऊन द ट्रॅक पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने मारल्या मुख्तार. चेंडू खाली येत आहेत. एक धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न करतायत का, परंतु नाही. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेनंतर पाहायला गेलं तर धाव संख्या झालेली आहे 25. एकवीस चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी दोन्ही फलंदाज करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र अक्रॉस द बॅट मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने सुनील मोरे क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव घेतली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 26. ते बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येत संजू. मात्रे डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसत आहे.
इट्स नॉट आउट. नॉट आउट आहे. अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी संजू म्हात्रे हाताळत असताना बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. मात्र अतिशय सुंदर असा फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. स्कोरलेगच्या दिशेने प्रणय अतिशय चपळाईतेने चेंडूवरती येताना 2 धावा अतिशय सुंदररित्या घेतल्या जात आहेत. धावसंख्या 2 धावांनी पुढे पोहोचते. एकच धाव, 1 शॉट. धावसंख्या झाले ते 27. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 28. 28 धाव विथआउट एनी विकेट. चांगली फलंदाजी करत असताना दिसत आहेत सफाळे 11 संघाचे दोनही सलामीवीर आज अजूनही मैदानात तळ ठोकून उभे आहेत. 28 रन्सची पार्टनरशिप बिल्ड केलेली आहे. अतिशय चांगले कामगिरी करतायत. तितकीच सुंदर कामगिरी गोलंदाजांच्या देखील आपण पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 27. यावेळी मात्र सावरून मारलेला भिरकावून दिलाय मिड विकेट. सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अतिशय सुंदर असा फटका. 6 धावानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय तर पुढे झालेली आहे 33. 3.1 षटकाचा खेळ झालाय. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येत आहे जेलिस. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. नंदन आपण पाहतोय तर वैयक्तिक अशा 16 धावांवरती खेळतोय आणि किरण वैयक्तिक 17 धावा बनवून अजूनही स्क्रीज वरती उभ्या उंचावरून मारल्या बघत येते आणि इथे झेल मात्र धरतीला दान केला जातोय. एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे 34. 34 धावा.
तर अजूनही विजयासाठी जर पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 26 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतात जलीस. यावेळी मात्र गती परिवर्तन, हलकीशी उसळी देखील पाहायला मिळते. तीन पूर्णांक 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय सरळ येऊन मधल्या यष्टीवरती चेंडू आदळतोय. गडी ते बाद. माफ करा, धावसंख्या झालेली आहे ती 34. तर इथे पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ या स्पर्धेमध्ये आगेकूच करेल. वॉर्ड बॉल, सुपर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. बारा चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर मैदानामध्ये किरण थळ टोकून उभा आहे. 18 धावा वैयक्तिकरित्या अजूनही त्यांना बनवलेल्या आहेत. चला पालघर 11 संघ जास्त वेळ घेऊ नका, लगेच षटक मार्गस्थ करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत गोलंदाज शशांक. 40+. हा सामना आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच. चला जलीस प्लीज, थोडी घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. बारा चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. एक हाय व्होल्टेज मुकाबला सफाळे विरुद्ध पालघर आपल्याला पाहायला मिळतोय. शशांक षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात. यावेळी मात्र सफल होऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. अकरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. मात्र उंचावर मारला बघू तिथे मुन्नावर चेंडू खाली येत आहेत. वर्ड कॅच, ब्रिलियंट, सुपर. आयनू कडून या झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. धन्यवाद आयनू. तर या झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आयनू यांच्याकडून दिलं गेलं मुन्नावर यांना. अतिशय चांगले प्रेक्षक देखील आम्हाला इथे लाभलेले आहेत. सुपर कॅच, चांगली अशी खेळी मात्र इथे संपुष्टात येते. सुंदर खेळ, नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरेख अशी बॅटिंग. आता मात्र 10 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. तर चिराग शेलार यांचं सहर्ष असं स्वागत आहे. अतिशय सुंदर असं षटक हाताळताना शशांक, मॅन फ्रॉम उमरोली.
तर आता पाहायला गेलं तर विजयासाठी अजूनही कशमकश काटेकी टक्कर पाहायला मिळते. 10 चेंडू आणि या विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र खरा प्रतीचा हा चेंडू पाठवला जातो स्क्वेअर लेग. सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. आमचे परेश संखे यष्टीरक्षक फलंदाज यांचं देखील इथे स्वागत होत आहे. आर्यन ग्राउंड वरचे खेळाडू. अतिशय सुंदर असा हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 38 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र जर सामन्याचं चित्र थोडंसं बदलताना दिसतंय. 9 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र बॅटची कडा लागली जाते. संदीप राऊत चेंडू खाली येतात आणि इथे झेल मात्र सुटतोय. ते मात्र झेल सुटला जातोय. 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चला शेवटचं षटक जे आहे ते लगेच मार्गस्थ करायचं आहे. जलील शेख प्लीज जास्त वेळ आता घेऊ नका. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. तर टफ फाईट इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. रोहिदासकडे 100 रुपये आणि अविनाश तरेकडे 100 रुपये. अंपायर 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे.
पंचांसाठी ते 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अविनाश तरे आणि भगत यांच्याकडनं. यावेळी मात्र गली रिजन मध्ये खेळला जातोय. अजूनही 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. जरी 2 मोठे स्ट्रोक आता मात्र येत आहे तरी सामना सफाळे 11 संघाच्या बाजूने झुकू शकतोय. बघूया मुख्तार कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र चढून मारण्याचा प्रयत्न, बॉटम लागतोय बॅटच्या. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तिथे केला जातोय का? येस, 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू बॅट चिकडा लागून जातोय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने येतोय, चौकार. आता मात्र सामन्याचं चित्र बदलताना आपण पाहतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मारला जातो थर्ड मॅनच्या दिशेने. बघूया तिथे विशाल खोत चेंडूला चेस करतात. एक धाव घेतली. तत्पूर्वी चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. दोन चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे, याकडे लक्ष असू द्या. आणि इथे विजयी षटकार सेमी फायनल मध्ये जातोय सफाळे 11 संघ. जो शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला त्याच्यासाठी सफाळे 11 संघाकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सफाळे 11 संघाकडनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. जो शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला मंगेश आपलं पारितोषिक जे आहे ते येऊन घेऊन जायचं आहे.